आहे. कारण प्रशांत कोरटकर असेल, अतुल सोलापूरकर असेल किंवा आपटे असेल, कोश्यारी असतील, या सगळ्याच लोकांनी जे काही आतापर्यंत महापुरुषांचा अवमान केला आणि या अवमानाच्या संदर्भात कुणीही त्याच्यावर अवाक्षर बोललं नाही. त्यामुळे जेव्हा कधी कुणी अशा पद्धतीने महापुरुषांचा अवमान करेल तेव्हा सुद्धा माझा स्टँड हाच असेल. यावर त्यांनी तुम्ही तुमच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त कराल का असंही विचारलं. मात्र मी माझ्या म्हणण्यावर ठाम होते की मी कुणाचाही अवमान केलेला नाही. मग मी अवमान केला नसेल तर मग मी कुणाल कामराला सपोर्ट का केला असं एक समितीचं म्हणणं होतं. त्यावर मी माझी भूमिका मांडलेली आहे की भारतीय संविधानानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. एखाद्या कलाकाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर धोक्यात येत असेल तर त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी मी लढलं पाहिजे आणि याच न्यायातनं मी कुणाल कामराला सपोर्ट केला. कुणाल कामराची माझी काही ओळख नव्हती, कधी गाठभेट झालेली नव्हती. त्यामुळे फक्त आणि फक्त कुणाल कामरासारखा कलाकार त्याने स्वतःला एकटं समजू नये, त्याच्यासोबत संविधानिक भूमिका घेणारे लोक आहेत हे दर्शवण्यासाठी म्हणून माझं ट्विट होतं की मी भूमिका मांडली. आणि पुनश्च एकदा समितीतल्या प्रत्येक सदस्यांनी की काय तुम्ही याच्यावर दिलगिरी व्यक्त कराल का, लेखी माफी मागायची तुमची तयारी आहे का, तेव्हा मी त्यांना सांगितलं की नाही, मी कुठलीही दिलगिरी व्यक्त करणार नाही, माफी मागणार नाही.